शिवप्रतिष्ठान जय वाघोबा कासे ए वर्सेस उमेश स्मृती ओंकार भडवलेवाडी. एक चांगला सामना मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच दोन्ही एक नामांकित संघ या विभागातील आपल्याला मित्रांनो पाहायला मिळत आहेत. नक्कीच दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. प्रथम फलंदाजी करून उमेश स्मृती ओंकार भडवलेवाडी या संघाने आय थिंक 3 षटकांमध्ये 31 धावा गोळा केल्या आहेत आणि 32 धावांचं 30 धावा केल्यात आणि 31 धावांचं लक्ष हे जय वाघोबा कासे ए या संघासमोर ठेवलेलं आहे. आणि निश्चितच मित्रांनो हा सामना खूप रोमांचकारक होईल, कारण 18 चेंडूंमध्ये 30 धावा गोळा करण्याचा पराक्रम निश्चितच कासे संघाला करावा लागेल. जर आपल्याला या टुर्नामेंटमध्ये जर टिकून राहायचं असेल, द्वितीय फेरीमधील आपला प्रवेश निश्चित करायचा असेल, तर आपल्याला या 30 धावा गोळा करणं अनिवार्य असणार आहे. तर नक्कीच सामन्याला सुरुवात होते. आपल्या वैयक्तिक कोट्यातील हे पहिलं षटक असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. पंचांच्या डाव्या बाजूनं गोलंदाजीचा मारा आपल्याला गोलंदाजाचा पाहायला मिळतो. हो सुरेख टप्पा आपल्याला पाहायला मिळाला. गुड लेनचा थोडासा चेंडू पुढे होता. निश्चित नो मॅच लँड वरती डिलिव्हर होतोय. निश्चितच पहिल्या चेंडूला सन्मान दिला जातोय. या एका धावेने धाव फलक आहे ते निश्चितच एका धावेवरती आपल्याला पाहायला मिळते. धाव फलक खुलं झालेला आहे. श्री गणेश होतोय मित्रांनो. नक्कीच उर्वरित 5 चेंडूंमध्ये अधिक चांगली फटकेबाजी आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळेल. अजून खूप सारे सामने आपल्याला पहिल्या फेरीतील पाहायला मिळणार आहेत. चला, क्षेत्ररक्षण देखील आपल्याला सुरेख सजलेलं पाहायला मिळत आहे. एकंदरीत पॉवर प्ले नसणार आहे, त्यामुळे निश्चितच कोकण विभागामध्ये खेळत असताना निश्चित आपल्याला थोड्याशा अडथळ्यांना सामोरं जावं लागतं. परंतु ते सर्व अडथळे पार करत प्रत्येक क्षेत्ररक्षक जो आहे तो आपल्या जीवाची बाजी लावून नक्कीच क्षेत्ररक्षण करत असतो. आपल्या संघासाठी आपला बेस्ट देण्याचा प्रयत्न प्रत्येक क्षेत्ररक्षकाचा आपल्याला पाहायला मिळत असतो. आणि नक्कीच लॉंग ऑफ देखील आपल्याला तिकडे पाहायला मिळतोय. लॉंग ऑन सुद्धा आहे. निश्चित काऊ कॉर्नरच्या दिशेने कोणताही क्षेत्ररक्षक पाहायला मिळत नाही. हो, सुरेख चेंडू डिलिव्हर होतोय, थेट जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. गोलंदाजाचं नाव कळवायचं आहे. मी दोन्ही संघाच्या शिवानंद गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहेत. एक सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जर आपण पहिला चेंडू पाहिला तर पहिला चेंडू देखील गुड लाईनच्या थोडासा पुढे होता, त्यामुळे तो निश्चितच बॅटवरती आला होता. एकदम मिळाली होती तिथे. पाहूया तिसरा चेंडू पुन्हा एकदा सुरेख चेंडू. नक्कीच चेंडूला बाहेरील दिशेमध्ये वळवण्याचं काम शिवानंदच्या माध्यमातून तिथे केलं जात आहे. एक चांगला आउटस्विंग आपल्याला इथे पाहायला मिळाला. कारण एकंदरीत आपण पाहिलं तर क्रिकेट जे आहे ते खूप फास्ट होत चाललं आहे. त्यामुळे जितकी चांगली फलंदाजी तितकी चांगली गोलंदाजी करणं खूप गरजेचं असणार आहे. जर आपण T20 क्रिकेटचं फॉर्मॅट सध्याला पाहिलं तर अधिक धावांचा डोंगर आपल्याला निश्चितच पाहायला मिळत असतो. त्यामुळे गोलंदाजी अधिक चांगली करणं गरजेचं असणार आहे. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. शिवानंद सुरेख गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. आय थिंक या पहिल्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक असणार आहे. धावफलक मात्र आदरणीय अभिजित जड्यावर विनंती असेल आपण समालोचना कक्षामध्ये यायचं. एकंदरीत आपण पाहतोय 1 धाव आतापर्यंत स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते. हा पुढील चेंडू असेल. पुन्हा एकदा गुड लेंथ वरती चेंडू होता, मात्र थोडासा चेंडू बाजूच्या दिशेने जातोय. शॉर्ट बॅकवर्ड लेगच्या दिशेने ही एक बाईटची धाव सुद्धा तिथे मिळणार आहे. एकंदरीत 2 धावांनी धाव फलक 3 वरती जाऊन पोहोचलंय. जर आपल्याला या सामन्यामध्ये टिकून राहायचं असेल नक्कीच आपल्या गावचे सुपुत्र आणि सर्वांना ज्ञात असलेले उद्योजक आदरणीय रोहितजी गोताड साहेब यांचा वाळू रेती आणि फाडीचा व्यवसाय आहे असे आपल्या गावातील एक प्रसिद्ध उद्योजक रोहितजी गोताड यांना विनंती करतो आपण आपल्या सन्मानासाठी निश्चित समोर व्यासपीठावरती यायचं मी विनंती करतो. त्याला सामन्यामध्ये वळूया. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. 3 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड
वरती आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा सुरेख चेंडूला दिशा दिली जाते. पाहूया काऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आला होता, मात्र झेल काही टिपला जात नाहीये, परंतु या 2 धावा निश्चित मिळतील. एक सुरेख षटक आपल्याला पहिलं पाहायला मिळालं. एकंदरीत 6 चेंडूंच्या खेळानंतर संघाची धाव संख्या जी आहे ती 5 वरती जाऊन पोहोचले. एक सुरेख गोलंदाजी आपल्याला निश्चित बडवळेवाडी संघाकडून पाहायला मिळाली, जी की शिवानंद याने केली होती. दुसरं षटक हाताळण्यासाठी राऊंड विकेट पहिला चेंडू असणार आहे. हो, सुरेख चेंडू होता, थोडासा छोट्या स्वरूपातील नक्कीच चेंडू होता, मात्र तो डाऊन द ग्राउंड थोडासा आपल्याला निश्चितच यष्टांच्या थोडासा खालवर टप्पा नक्कीच पाहायला मिळाला होता, की जे एकंदरीत आपण पाहिलं तर तो टप्पा जर एक ग्राउंडचा त्यांनी जर ताबा घेतला असता नक्कीच यॉर्कर स्वरूपातील चेंडू निश्चितच पाहायला मिळाला असता. मात्र या एका धावेवरती समाधानी राहावं लागतंय. आता मात्र एक मोठं चॅलेंज असणार आहे काशी संघासमोर. आपल्याला निश्चितच 30 धावांचा डोंगर पार करायचा आहे. त्यासाठी आपल्याला चांगली फलंदाजी या षटकापासून करणं गरजेचं असणार आहे. सुरेख पंच डिक्लेअर धाव घोषित करतायत. एका धावसंख्या उभा करण्याचं काम यजमानी संघ येथे करतील. पाहूया पुढील चेंडू, हा तिसरा चेंडू असणार आहे या षटकातील. हो, सुरेख चेंडू, काय क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये केलं जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या एका धावाने धावफलक 8 वरती जाऊन पोहोचलेला आहे. म्हणजे एकंदरीत पाहिलं तर 9 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे आणि या 9 चेंडूंमध्ये उर्वरित धावा गोळा करायच्या तर धावफलक 8 वरती जाऊन स्थिरावलेला आहे. क्षेत्ररक्षण देखील तिथे सुरेख आपल्याला सजलेलं पाहायला मिळतं. हे एक चांगलं टीम मीटिंग झाल्यानंतर उमेश स्मृती ओंकार बडवळेवाडी या संघाकडून चांगलं क्षेत्ररक्षण सजलेलं आपल्याला आणि नक्कीच सुरुवात झाली आहे. एक चांगला फटका आपल्याला तिकडे लॉंग ऑफच्या दिशेने पाहायला मिळतोय. चेंडू सुरेख फटका मित्रांनो आपल्याला पाहायला मिळाला. स्वप्नीलच्या बॅट मधून निघाला हा लॉंग ऑफच्या दिशेने एक अप्रतिम फटका. पुन्हा एकदा शॉर्ट ऑन डिलिव्हरी. काय होतंय पाहूया. एक धाव तर निश्चितच मिळते आणि पंच अवांतर चेंडू घोषित करतात. एकंदरीत या 2 धावा असतील. 2 धावांनी संघाचं धावफलक जर आपण पाहिलं तर ते जाऊन पोहोचतंय 16 या धावसंख्येवरती. म्हणजे आता मात्र जो पिकअप घेण्याची गरज होती उर्वरित चेंडूंमध्ये तो पिकअप निश्चितच कासे संघाच्या खेळाडूंनी घेतलेला आहे. त्याच प्रकारची चांगली सुरेख फटकेबाजी करणं खूप गरजेचं असणार आहे. आता मात्र आदित्यला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. आपल्याला अधिकाधिक धावा या शेवटच्या षटकासाठी राखता येतील का याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. पुन्हा एकदा शॉर्ट ऑन डिलिव्हरी. तिकडे क्षेत्ररक्षक येतोय. काय होतंय तिकडे फलंदाज निश्चितच बाद होतोय. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने एक सुरेख क्षेत्ररक्षक तिथे आला होता आणि निश्चित काय चेंडू टिपला जातोय, काय कॅच केला जातोय चेंडूला. एक सुरेख फटका अखेरचा षटक मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते. राऊंड विकेट सुवासाचा पहिला चेंडू. शॉर्ट ऑन डिलिव्हरी. काय होत आहे सुरेख चेंडू निश्चित म्हणता येईल. एक सुरेख वेग आपल्याला या चेंडू मध्ये आहे. पुन्हा एकदा शॉर्ट ऑन डिलिव्हरी. चेंडू जातोय का सीमारेषा आधी राहिला होता माग दिशेने जो क्षेत्ररक्षक आहे तिथे एक सुरेख झेल टिपला जातोय. आदरणीय आदित्यजी बोर्ड विनंती असेल आपण समालोचन कक्षामध्ये यायचं. आता मात्र ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा शॉर्ट. नक्कीच थोडीशी डिलिव्हरी चेंडूची थोडीशी आपल्याला नक्कीच मागे पाहायला मिळाली होती. मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावांनी संघाची धाव संख्या जी आहे ती जाऊन पोहोचते
कुठं आहे गोट्या 21 या आकड्यावरती म्हणजे जवळजवळ अजून 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. 31 धावांचा पाठलाग करायचा आहे. 40 हवा आहे. नक्कीच सुहास एक चांगली गोलंदाजी मात्र आता करतोय. ओव्हर द विकेट एक सुरेख गोलंदाजी आपल्याला निश्चित सुहासची पाहायला मिळते. पुन्हा एकदा काय short ball. डिलिव्हरी काय होतंय तिकडे पुन्हा एकदा रनिंग नाही ठेवला. नक्कीच चांगला प्रयत्न होता. बिटवीन द विकेट एकंदरीत 2 धावा निश्चित पूर्ण झाल्या आहेत आणि स्वप्नील मात्र बाद होतोय. मात्र 2 दामला. धावा ह्या निश्चित असणार आहेत. 2 धावांनी संघाचं धावफलक ही सिच्युएशन थोडीशी बदललेली पाहायला मिळाली असती. मात्र आता 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 2 चेंडूंमध्ये काय होतंय काय बिघडतंय याकडे सर्वांचं लक्ष असेल. पाहूया ओव्हर द विकेट हा पुढील चेंडू. विवेकडे देखील ती क्षमता आहे आणि नक्कीच चांगली फलंदाजी विवेकच्या माध्यमातून पाहायला मिळेल. पाहूया शिवाचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा शॉर्ट ऑन डिलिव्हरी काय होतंय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येतोय झेल होतोय का आणि तिथे सुरेख झेल टिपला जातोय आणि जवळजवळ हा सामना भडवळेवाडी या संघाच्या बाजूने थोडासा झुकलेला पाहायला मिळतोय. तदनंतर होणारा जो सामना असणार आहे शिवप्रतिष्ठान कासे ए वर्सेस श्री वाघजाई मानुबा मागजन बनेवाडी. विनंती असणार आहे दोन्ही संघाच्या कर्णधारांना आपण समालोचन कक्षामध्ये यायचं. नाणेफेक तुमची लगेचच होईल. तदनंतर आपल्याला उर्वरित सामने देखील खेळवायचे आहेत. मित्रांनो इथे उपस्थित असलेल्या सर्व खेळाडूंना आणि प्रेक्षक वर्गाला क्रिकेट चाहत्यांना एक विनंती असेल मित्रांनो. जागतिक तापमानवाढ ग्लोबल वॉर्मिंग जर आपण लक्षात घेतलं तर निश्चितच ज्या प्रकारे आपल्या संपूर्ण कोकणामध्ये संपूर्ण देशामध्ये जे टेम्परेचर वाढतंय. पाहूया पुढील चेंडू अखेरचा चेंडू नक्कीच पंच लीड चेंडू घोषित करतायत. मंकनिंग तिथे निश्चितच नसणार आहे. या शेवटच्या षटकातील हा अखेरचा चेंडू. पाहूया पुन्हा एकदा शॉर्ट ऑन डिलिव्हरी काय होतंय. पंच हात पहिला होत आहेत. एकंदरीत फलंदाज मात्र बाद असणार आहे. 1 धाव तर निश्चितच मिळेल जे की अवांतर होती. एकंदरीत संघाची धावसंख्या 24 वरती 2016 पर्यंत 17 पर्यंत जे क्रिकेट आहे ज्या खेळाडूने गाजवलं तोच खेळाडू आधीनाथ नक्कीच मैदानाचा ताबा घेतोय. आणि नक्कीच जर आपण बॅटिंग लाईनअप पाहिलं वाघोबा कासे या संघाचं तर कुठेतरी आदिनाथला नक्कीच जो डावकोरा खेळाडू आहे शॉर्ट सिलेक्शन खूप चांगलं आहे. त्यांना कुठेतरी थोडं मागं ठेवण्यात आलं होतं. मात्र या चेंडूवरती काय होतंय काय बिघडते पाहायचं. हो सुरेख चेंडू. मी म्हटलं होतं आदिनाकडे शॉर्ट सिलेक्शन खूप सुरेख आहे परंतु थोडंसं बॅटिंग लाईनअप चुकलं असं मला तरी वाटतंय. आदिनाकडे ती क्षमता आहे आणि एक कार्यकुशल फलंदाज आहे. नक्कीच विजेत्या संघाचं खूप सारं अभिनंदन आहे. पराजित झालेल्या संघाचं देखील खूप पुढील सामन्यांसाठी किंवा पुढील टुर्नामेंटसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.